मालेगावचा भुईकोट किल्ला सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलाय। किल्ल्याच्या चारही बाजूंनी अतिक्रमण वाढत चालली आहेत। किल्ल्यातील खंदकावरती घरं, बुरुजावरती खिडक्या आणि किल्ल्याच्या भोवताली मोठी अतिक्रमण वाढत चालली आहेत। त्यामुळे या किल्ल्याच्या अस्तित्वाचा प्रश्नच निर्माण झालाय। मुळातच मालेगावच्या भुईकोट किल्ल्याकडे जर बघितलं तर आपल्याला काही वैशिष्ट्य त्याचे लक्षात येतात। आग्र्याच्या किंवा दिल्लीच्या लाल किल्ल्याची जर हुबेहूब प्रतिकृती जर संपूर्ण भारतात कुठे असेल तर ती मालेगावच्या भुईकोटाच्या माध्यमातून 1740 ते 1745 या कालावधीत मराठा साम्राज्याचे तत्कालीन सरदार म्हणजे नारोशंकर राजेबहादूर यांनी उभारलेले होते। त्या अर्थानं हा किल्ला वैभवशाली मराठा साम्राज्याचा एक जिता जागता एक जिवंत असा इतिहास आहे, बोलका असा पुरावा आहे। पण गेल्या 15 ते 20 वर्षाच्या कालावधीत म्हणजे साधारणतः 1985 नंतर ह्या किल्ल्यावरती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढत गेले। या किल्ल्याच्या भोवती जो खंदक आहे तो खंदक बुजवला गेला। पुरातत्व खात्याच्या नियमानुसार किल्ल्याच्या 100 मीटरच्या अंतरावर कुठलेही अतिक्रमण चालत नाही आणि जर ते अतिक्रमण असेल तर ते संपूर्णपणे अवैध अतिक्रमण असतं। राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की जर कुठल्याही किल्ल्याच्या अवतीभोवती अवैध अतिक्रमण असेल ते संपूर्णपणे काढलं जाईल। याचिकाकर्ता म्हणून मी एवढं सांगू शकतो की हा मालेगावचा किल्ला म्हणजे आमच्या गावचं वैभव आहे। हा ऐतिहासिक किल्ला आहे। याच्यासाठी आम्ही अतोनात बऱ्याच दिवसापासून नाही बरेच वर्षापासून प्रयत्न करत आहोत। पण शासनाने जरी आज दखल घेतली आम्हाला आनंदच वाटतो का कधीतरी दखल घेतली। पण याच्या अगोदर आम्ही लोकायुक्ताकडे याच्या संदर्भात निवेदन नाही देता स्वतः केस दाखल केली, रिटिफिकेशन, आणि त्याच्यामध्ये नमूद केलं होतं का भुईकोट किल्ल्याचं संवर्धन आणि जतन झालं पाहिजे।